तसंच टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही करण्यात आलाय। दुपारी 4 वाजता टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तसंच T20 वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होणार आहे। टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मुंबईमध्ये ठिकठिकाणी लोकांची गर्दी देखील पाहायला मिळणार आहे आणि या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। आपण थेट दृश्य पाहतोय मुंबई विमानतळावरची पोलिसांचा मोठा फौजफाटा टीम इंडियाच्या स्वागतासाठी तैनात करण्यात आलेला आहे। टीम इंडियाच्या सुरक्षेसाठी पोलीस सतर्क झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। दुपारी 4 वाजता टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल होईल। तसंच गर्दीच्या म्हणजे या सगळ्या रॅलीमध्ये सर्वसामान्यांनाही सहभागी होता येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती हा मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। संध्याकाळी 4 वाजता टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल होईल आणि त्यानंतर या विजयी रॅलीला सुरुवात होणार आहे। तसंच ज्यावेळी टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाली दिल्ली विमानतळावरून, त्यावेळी दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती आणि याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीस देखील सतर्क झालेले आहेत। टीम इंडियाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचा हा मोठा फौजफाटा तैनात आहे। मुंबई विमानतळावर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। खरं तर संध्याकाळी 4 वाजता मुंबई विमानतळावर टीम इंडिया आहे तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत दाखल होणार आहेत। मुंबईत आहेत ठिकठिकाणी त्यांच्या मुंबईकरांकडून आहे स्वागत आणि जल्लोष केला जाणार आहे। याच्याच पार्श्वभूमीवर आहे मुंबई विमानतळावर आहे देखील मोठा पोलिसांनी बंदोबस्त केला आहे। आपण दृश्यामध्ये एकंदरीत पाहिलं तर विमानतळावर आहेत अवघ्या 2 ते 2.5 तास आहेत त्यामध्ये आहेत। या ठिकाणी मुंबईमध्ये टीम इंडिया आहे T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आज दिल्लीत गेली होती। दिल्लीमधून थेट आता मुंबईत आहे, आज दाखल होणार आहे संध्याकाळी 4 वाजता आणि त्यानंतर इथून एअरपोर्टमधून आहे थेट जाणार आहे टीम इंडिया मरीन ड्राईव्हच्या परिसरात। या ठिकाणी एअरपोर्टवर आहेत मुंबईकरांचं त्यांच्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होणार आहे। याच्याच पार्श्वभूमीवर गर्दीमध्ये कुठली घटना घडू नये त्या देखील मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला। आत्तापासून आहेत फॅन जे आहेत जे टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी येत आहेत त्यांच्या देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। याच्याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर आहेत मुंबई पोलिसांनी संपूर्ण विमानतळावर आहेत मोठा बंदोबस्त केला आहे आणि बॅरिकेटिंग लावून आपण दृश्यामध्ये पाहिलं तर दोन्ही बाजूंनी जेव्हा टीम इंडिया विमानतळामध्ये एअरपोर्टमधून बाहेर पडणार तेव्हा गर्दी आहेत, गर्दीचा संबंध डायरेक्ट प्लेयरबरोबर खेळाडूंबरोबर होऊ नये त्यासाठी देखील मोठा बॅरिकेड केला गेला आहे। त्यांना या ठिकाणी बस लावल्या जाणार आहेत आणि या बसमधून आतून बसमध्ये बसवल्यानंतर थेट पोलिसांच्या सुरक्षामध्ये टीम इंडिया जी आहेत ते मरीन ड्राईव्हच्या परिसरात घेऊन जाणार आहेत। आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर आता जे आपण हळूहळू आहेत वेळ होत आहे संध्याकाळच्या आणि 4 वाजता टीम जे आहे तर इंडिया दिल्लीमधून थेट मुंबईत पहिल्यांदा दाखल होणार। त्यामुळे मुंबईकरांमध्ये एक मोठा उत्साह आहे आणि आज संध्याकाळी विजय रथयात्रा निघणार आहे। त्यामुळे टीम इंडियाचा स्वागत सत्कार आणि पाहण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये एअरपोर्टवर मुंबईकरांची गर्दी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।